नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी आज आपल्यासमोर राहुल कथेचा भाग 11वा घेऊन येत आहे. आतापर्यंत आपण क्रमशः राहुल कथेचा भाग 10 पाहिले. आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे राहुल कथेचा भाग 11वा. लेखक आहेत प्राध्यापक वैभव सोनारकर. अभिवाचक आहे यशस्वी राजेंद्र लोहकरे. चला तर मग बघूया राहुल कथा भाग 11. घटना अविश्वसनीय होती, पण ती घडून गेली होती. राहुलचाही अद्याप त्या घटनेवर विश्वास बसत नव्हता, पण ती घटना घडून गेली होती. सूर्यास्ताची वेळ आली होती. त्या सोनेरी वातावरणात राहुल आपले चक्रमन ध्यान संपवून नुकताच नदीकाठी विसावला होता. नदीकाठी काही अंतरावर लहान मुले आपला खेळ खेळण्यात मग्न होती. त्या विस्तीर्ण नदीकाठावर राहुल डोळे बंद करून स्थिरावला होता. सूर्यबिंब नदीच्या पाण्यात विरघळत होते. नदीच्या पाण्यात आणि आकाशात सोनेरी रंगाच्या छटा सोडून सूर्य अस्ताला जात होता. अचानक आलेल्या आवाजाने राहुलने डोळे उघडले. एक उमदा अश्व बेकाबू झाला होता आणि त्या अश्वाच्या मागोमाग राहुलने पाहिले की त्याला काबूत करण्यासाठी काही अश्वधारीही दौडत येत होते. परंतु त्या अश्वात आणि त्यांच्यात बरेच अंतर होते. अश्व भरधाव वेगाने राहुलच्या दिशेने येत होता. तिथून काही अंतरावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ रंगात आला होता. राहुलने पाहिले की खेळणाऱ्या मुलांचे त्या अश्वाकडे लक्ष नव्हते. ती खेळण्यात दंग झाली होती. राहुलला वाटले, हा अश्व खेळणाऱ्या मुलांमध्ये जाऊन उधळला तर. अश्व वाऱ्याच्या वेगाने राहुलच्या दिशेने येत होता. क्षण दोन क्षण अश्व राहुलच्या समीप आला आणि क्षणार्धात राहुलने त्या अश्वावर झेप घेतली आणि त्या बेकाबू अश्वावर स्वार झाला. अचानक घडलेल्या या घटनेने अश्व आणखीच उधळला. राहुलने महत्प्रयासाने अश्वाची दिशा बदलली. राहुलच्या स्पर्शाने हळूहळू अश्व शांत झाला. अश्वाच्या मागे असलेले इतर सैनिक राहुल जवळ आले. राहुलने तो अश्व त्यांच्या स्वाधीन केला. काशाय वस्त्रांकित राहुलच्या या कृत्याचे सैनिकांना नवल वाटले. एक तरुण श्रमण एखाद्या अश्वाला एवढ्या सहजपणे काबूत आणू शकतो यावर अद्यापही त्यांचा विश्वास नव्हता. नावही माहीत नसलेल्या त्या अनामिक श्रमणाला त्यांनी त्रिवार वंदन केले आणि निघून गेले. मुले अद्यापही आपल्या खेळण्यात मग्न होती. घटना अनपेक्षित होती, पण खरी होती. राहुलने आपल्या हाताकडे पाहिले. अश्वाला काबूत आणणाऱ्या आपल्याच हाताचे त्याला नवल वाटले. राहुल, या आभाळाखाली आपण जे काही शिकतो ते काहीच वाया जात नाही. राहुलला छन्नाचे ते बोल आठवले. धावत्या अश्वावर आरूढ होण्याची कला त्याला छन्नानेच शिकवली होती. किती लहान होता तेव्हा तो. मी अगदी 7-8 वर्षाचा असेल. खरेच छन्नासारखा गुरु नाही. आज ही विद्या किती कामी आली. तो भरधाव अश्व त्या खेळणाऱ्या मुलांकडे गेला असता तर किती मोठा अनर्थ झाला असता. खरेच छन्नाकडून काय काय शिकलो आपण. अगदी लहान वयात अश्वावर स्वार होण्याचे कसब असो, की वाहत्या नदीच्या पाण्यात तासनतास पोहणे असो, हे पक्ष्यांचे विविध आवाज ओळखणे असो, की फुलांचे गंध, सारे काही छंदानेच तर शिकवले. छन्नाच्या आठवणीने राहुलचे मन भरून आले. सूर्यास्त होऊन गेला. चंद्राचे आगमन झाले होते. छन्नाच्या आठवणीत राहुल त्याच्या कुटीकडे परतत होता. चंद्र त्या काळोखात राहुलच्या वाटेवर उजेड पेरीत होता, त्याला सोबत करीत होता. चला भेटूया 12व्या भागात.